नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. चलन फुगवटा रोखण्यासाठी वस्तू आणि सेवा कर दुरुस्ती विधेयक सहाय्यभूत असल्याचं अरुण जेटली यांचं प्रतिपादन. संकटग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याची विरोधकांची राज्यसभेत मागणी. पर्यावरण संरक्षण क्षेत्रातलं भारताचं योगदान जगभरात पोहोचवण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. देशात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के. नेपाळमध्ये भूकंपामुळे मोठं नुकसान. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठीच्या पीक विमा योजनेत सुधारणा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कामशेत जवळच्या अपघातात 4 ठार 8 जखमी. जागतिक हिवताप दिनानिमित्त राज्यात अनेक जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सायना नेहवाल आणि PV सिंधू पराभूत. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. लोकसभेत जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासंदर्भातलं घटना दुरुस्ती विधेयक काल मांडण्यात आलं. हे विधेयक मांडण्याला विरोधकांनी आक्षेप घेतला. विधेयक आधी स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी करत काँग्रेस सदस्यांनी गदारोळ केला. मात्र विधेयक मांडायला अध्यक्षांनी परवानगी दिल्यानंतर त्याचा निषेध करत काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी हे विधेयक मांडून वस्तू आणि सेवा करामागची भूमिका स्पष्ट केली. हा कर लागू झाल्यावर राज्यांनाही लाभ होईल, तसंच चलन फुगवट्याला आळा घालण्याच्या दृष्टीनंही हे महत्त्वाचं पाऊल ठरेल असं जेटली यांनी सांगितलं. तृतीयपंथीयांच्या हक्कांचं संरक्षण करणारं खासगी विधेयक राज्यसभेनं काल एकमतानं मंजूर केलं. राज्यसभेत काल अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा गाजला. अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली. तसंच महिला बँकेच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी विशेष किसान बँक सुरू करावी अशी मागणी समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी केली. नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण कोलमडलं, यावर कायमस्वरूपी धोरणांच्या अनुषंगानं सुलभ कर्जपुरवठा पॅकेज आणि इतर उपायांबाबत अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी दूरध्वनीवरून विचार व्यक्त केले. शेतीसाठी वेगळं अंदाजपत्रक असावं केंद्रामध्ये, अशी ही मागणी शेतकऱ्यांच्याकडून झाली होती. कारागिरांसाठी आणि छोट्या उद्योजकांच्यासाठी मुद्रा बँक म्हणून आपण निर्माण केलेली आहे. त्यामुळे हे सगळे प्रश्न आता नव्या परिस्थितीमध्ये नव्या संदर्भामध्ये विचाराला येत आहेत, असा आपण त्याचा अर्थ लावायला पाहिजे. सगळ्या क्षेत्रांना आर्थिक न्याय देणारं आर्थिक धोरण असलं पाहिजे आणि त्या आर्थिक धोरणाची सगळ्यांना न्याय देणारी अंमलबजावणी असली पाहिजे. म्हणजे कोणीच आपलं बजेट वेगळं मागणार नाही. आणि आजही आपण असं समजतो की महिलांना बँकिंगमध्ये न्याय मिळत नाही, म्हणून महिलांची बँक वेगळी असावी, कारागिरांची वेगळी असावी, मग शेतकऱ्यांची वेगळी असावी. इतक्या प्रकारच्या बँक जर निर्माण केल्या तर समाधान हे होईल की आमच्यासाठी वेगळी बँक आहे. परंतु त्या बँका नफ्यात चालतील का? त्या बँकांचं इतर बँकांशी धोरण काय राहील? त्या बँकेचा रिझर्व्ह बँकेचा संबंध काय राहील? आणि त्या बँकांचा एकूण जी अर्थव्यवस्था चालू आहे त्याच्याशी संबंध काय राहील? हे सगळे प्रश्न अनुत्तरित राहतात. आणि म्हणून मला असं वाटतं अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून की या सगळ्यांचा तपशिलामध्ये आणि गांभीर्याने दीर्घकालीन काय परिणाम होऊ शकतो, त्याचे इतर सोल्युशन्स काय असू शकतात, याच्यासाठी सरकारने एक चिंतन बैठक किंवा चिंतन अभ्यास गट असा नेमला पाहिजे. आणि खरोखरीच इतक्या बँकांची आवश्यकता आहे का, त्याचे परिणाम काय होतील, त्यातल्या अडचणी काय होतील, अशा प्रकारचं लक्ष दिलं पाहिजे. आणि खरंच शेतकऱ्यांना जर कर्ज मिळालं, बरोबर पीक विमा मिळाला, शेतमालाला किंमत मिळाली, तर शेतकऱ्याला एका बँकेने कर्ज दिलं काय किंवा दुसऱ्या बँकेने कर्ज दिलं काय हा फरक पडणार नाही. शेतकऱ्यांना किफायतशीर भाव मिळावा, त्यांच्या मालाचा आणि शेतीचा विमा काढला जावा, शेतमालाच्या किमतींची अंमलबजावणी चांगली व्हावी आणि शेती किफायतशीर होईल याच्यासाठी ताबडतोबीने काहीतरी उपाययोजना करणं सरकारला आवश्यक आहे. आणि ती उपाययोजना केल्यानंतर जर असं वाटलं की तरीही शेतकऱ्यांकरता वेगळी बँक पाहिजे तर मग त्या बँकेचा विचार करण्यात यावा. दीर्घकालीन नियोजन, दीर्घकालीन त्याचे परिणाम हे शोधण्यासाठी म्हणून चांगल्या प्रकारचं एक आयोग नेमून त्याचा सरकारने विचार करावा असं आपण त्याच्यावर म्हणू शकतो.
आणि ते जर झालं तर निश्चितपणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा कमी व्हायला बरीच मदत मिळेल. पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत अनेक शतकांपासून भारतानं भरीव योगदान दिलं आहे. याबाबतचा आढावा घेऊन त्याचं संकलन करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. नवी दिल्लीत सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. हे काम वेळेत पूर्ण झालं तर या वर्षाखेरीस पॅरिसमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक तापमान वाढ विषयक संमेलनात ते मांडण्यात येईल असं ते म्हणाले. पर्यावरण संरक्षणातली भारताची आगेकूच जगाला दाखवून द्यायला हवी असं त्यांनी सांगितलं. दरम्यान आज एका कार्यक्रमाला हजर राहण्याकरता पंतप्रधानांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन चक्क मेट्रोतून प्रवास केला. पंतप्रधान एखाद्या ठिकाणी जायला निघाले म्हणजे प्रचंड वाहतूक कोंडी, सुरक्षा व्यवस्थेवर ताण आणि सर्वसामान्यांचे हाल असं चित्र आजपर्यंत दिसत असे. हे लक्षात घेऊनच नरेंद्र मोदींनी मेट्रोतून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. देशाच्या पूर्व आणि उत्तर भागाला आज सकाळी 11:15च्या सुमाराला भूकंपाचे धक्के बसले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.5 इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचं केंद्र नेपाळमध्ये असल्याचं स्पष्ट झालं आहे. दाट लोकसंख्या असलेली नेपाळची राजधानी काठमांडू या भूकंपानं आज हादरली. काठमांडूतला हा धक्का 7.9 रिक्टरचा असल्यानं अनेक इमारती कोसळल्याचं वृत्त आहे. जखमींना काठमांडूच्या केंद्रीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा अद्याप कळू शकलेला नाही. आणखी काही धक्के बसण्याची शक्यता असल्यानं लोकांनी घराबाहेरच राहावं असा इशारा नेपाळ सरकारनं दिला आहे. देशात नवी दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरियाणा, झारखंड, मिझोराम आणि पंजाबमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. सुमारे मिनिटभर हे धक्के जाणवल्यानं लोकांमध्ये घबराट पसरली आणि आपली घरं तसंच कार्यालयं सोडून ते सैरावैरा पळू लागले. पण अद्याप जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही असं भारतीय हवामान खात्याचे भूकंपशास्त्र विभागाचे प्रमुख JL गौतम यांनी पीटीआयशी बोलताना स्पष्ट केलं. दरम्यान भूकंप स्थितीचा आढावा घेण्यासाठी त्या ठिकाणी संबंधित यंत्रणा संपर्क साधत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. भूतानमधल्या भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंतप्रधानांनी तिथल्या स्थितीचा आढावा घेतला. या संदर्भात पंतप्रधानांनी आज दुपारी 3 वाजता उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. भूगर्भशास्त्रज्ञ अरुण बापट यांनी भूकंपाबाबत दूरदर्शनला दिलेली ही अधिक माहिती. नेपाळमध्ये जो भूकंप झाला त्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आपल्याशी सांगायची माझी इच्छा आहे. हा जो भूकंप आज झालेला आहे हा वैज्ञानिक दृष्ट्या अपेक्षित होता. याच्यावरती अनेक रिसर्च पेपर ज्याला शोध निबंध आपण म्हणतो असे लिहिले गेलेले आहेत. मी सुद्धा याच्यावरती एक दोन पेपर लिहिलेले आहेत. परंतु हे जे वैज्ञानिक निष्कर्ष होते हे वैज्ञानिक क्षेत्रापुरते मर्यादित राहिले. ह्याच्यापासून पुढे जी काळजी घ्यायला पाहिजे, लोकांना जागृत करायला पाहिजे, सतर्कता घ्यायला पाहिजे, काही अमुक गोष्टी करायला पाहिजेत, इंजिनिअरिंग दृष्ट्या काही घरं कशी सेफ करायला पाहिजेत, हे प्रशासनाने करायला पाहिजे होतं. ते झालं नाहीये. आता आपल्या देशामध्ये 2 जागी कदाचित आणखीन अशाच प्रकारचा भूकंप होण्याची संभावना आहे. एक म्हणजे नॉर्थ वेस्ट हिमालयन म्हणजे हिमाचल उत्तरांचलच्या भागामध्ये आणि दुसरं म्हणजे ईशान्य भारतामध्ये नेपाळ हे आसाम भागामध्ये. ते भूकंप होण्याच्या आधी काय होतं हे लोकांना सांगितलं तर भूकंपाची हानी आपल्याला कमी करता येणं शक्य आहे. कारण म्हणजे मुख्यतः जो भूभ्रंश म्हणजे ज्याला फॉल्ट म्हटलं जातं त्या फॉल्ट वरती होणारी जी हालचाल आहे त्याच्यामुळे भूकंप होतात. हिमालयामध्ये काश्मीर पासून आसाम पर्यंत 2700-2800 किलोमीटर लांबीचा भूभ्रंश म्हणजे फॉल्ट आहे. त्या ठिकाणी बरेच भूकंप होतात आणि याला इंटरप्लेट असले 2 प्लेटच्या मध्ये होणारा भूकंप म्हणतात. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाहेर खरेदी केल्या जाणाऱ्या मालावरचा उपकर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तसंच तेलबियांच्या साठ्यावर घातलेली बंदीही सरकारनं उठवली आहे. कृषी संलग्न क्षेत्रातल्या कंपन्यांसोबत काल मुंबईत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठीच्या पीक विमा योजनेत सुधारणा करण्यासाठी सरकार प्रायोगिक तत्वावर योजना राबवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं केलेल्या व्हॅल्यू चेन उपक्रमाअंतर्गत सरकारनं काल 2 खासगी संस्थांशी सामंजस्य करार केले. रुची सोया आणि युनायटेड फॉस्फरस या कंपन्यांशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. सोयाबीन आणि टोमॅटो पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी रुची सोया गुंतवणूक करणार आहे तर युनायटेड फॉस्फरस सध्या असलेल्या 10 कृषी पीक दक्षता केंद्रांची संख्या 100 पर्यंत वाढवणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सुमारे 2.5 लाख सोयाबीन उत्पादक आणि 1.25 लाख टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल असं त्यांनी सांगितलं। काल झालेल्या बैठकीत 40 कंपन्या सहभागी झाल्या होत्या। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कामशेत जवळील बहूर इथं आज सकाळी झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून 8 जण जखमी झालेत। ट्रकला स्कॉर्पिओ कारची पाठीमागून धडक बसून हा अपघात झाला। जखमींना निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। राज्याचं माहिती तंत्रज्ञान धोरण लवकरच नव्या स्वरूपात जाहीर केलं जाईल असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल सांगितलं। केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी मेक इन इंडिया योजनेला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळत असून मेक इन महाराष्ट्र उपक्रम यशस्वी झाला तर या योजनेला बळकटी मिळेल असं मत देसाई यांनी व्यक्त केलं। माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयावरच्या एका राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते। इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांपैकी 80% चीनमधून आयात केली जातात, मात्र ही परिस्थिती बदलून राज्यात त्यांचं उत्पादन झालं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं। उद्योगधंद्यांच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची संख्या कमी करून यातले अडथळे दूर करण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केला आहे। तसंच उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं उद्योगमंत्र्यांनी सांगितलं। आज जागतिक मलेरिया दिन। जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार आग्नेय आशियातल्या प्रत्येक 4 जणांपैकी 3 व्यक्ती मलेरियाग्रस्त आहेत। डासांमुळे होणारा हा आजार जीवावरही बेतू शकतो, त्यामुळे नियमितपणे धूर फवारणीसारखे उपाय शासनातर्फे केले जातात। सुरू झाल्यानंतर साथीचे रोग पसरायला सुरुवात होते। एनोफिलस या मादी डासाच्या दंशामुळे मलेरिया रोगाची लागण होते। एखाद्या निरोगी व्यक्तीला या डासानं दंश केला तर लाल रक्तपेशींच्या कार्यात अडथळा निर्माण होतो, तसंच मूत्रपिंडावर त्याचा गंभीर परिणाम होतो आणि पर्यायानं मलेरिया हा आजार होतो। अशा मलेरियाग्रस्त रोग्यांमध्ये हिवताप, उलटी, हगवण, कफ, पोटदुखी, अशक्तपणा अशी लक्षणं दिसू लागतात। सुरुवातीलाच याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही तर मूत्रपिंड निकामी होऊन व्यक्ती कोमात जाते आणि तिचा मृत्यूही होऊ शकतो। डासांखेरीज रक्तदान, अवयवदानातूनही निरोगी व्यक्तीला मलेरियाची लागण होऊ शकते। साचलेलं पाणी, गटारं अशा ठिकाणी मलेरिया पसरवणाऱ्या डासांचं साम्राज्य असतं। जगभरात आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका, युरोप या खंडांमध्ये मलेरियाचे जास्तीत जास्त रोगी आढळून आले आहेत। रक्त चाचणीमधून मलेरियाचं निदान होतं। अशावेळी मलेरिया रोधक औषधांचा डोस रुग्णाला दिला जातो। पाणी उकळून पिणं, घरात आणि कुंड्यांमध्ये पाणी साचू न देणं, कचऱ्याची नीट विल्हेवाट लावणं, आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता राखून मलेरियावर नियंत्रण ठेवता येतं। मलेरियाच्या तापामुळे 5 वर्षांपूर्वी मुंबईकर चांगलेच फणफणले होते। 2009 ते 2010 या 2 वर्षांमध्ये रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढती होती, पण आता मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत 87% घट झाली आहे। मलेरिया रोखण्यासाठी महानगरपालिकेनं गेल्या 4 ते 5 वर्षांपासून पंचसूत्री योजना आखली असून जनजागृतीच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। मलेरिया हा आजार मुळासकट नष्ट करण्यासाठी येत्या डिसेंबरपासून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी मॉस्किटो ब्रीडिंग कंट्रोल स्प्रे अर्थात डास पैदास नियंत्रण फवाऱ्याच्या माध्यमातून कीटकनाशकं उपलब्ध करण्यात येत आहेत। मात्र महानगरपालिकेला 0 मलेरिया उद्दिष्ट गाठायचं असेल तर बाहेरच्या परिसरात केल्या जाणाऱ्या धूर फवारणीच्या बरोबरीनंच घरामध्ये सुद्धा धूर फवारणीसाठी वापरली जाणारी रेसिड्युअल स्प्रेइंग पद्धतही अंमलात आणण्याची आवश्यकता आहे। आज 25 एप्रिल हा दिवस सर्वत्र जागतिक मलेरिया अर्थात हिवताप दिन म्हणून पाळला जातो। यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। अमरावती जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय आणि महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात जनजागरण रॅली आणि कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हिवताप रोखण्यासाठी व्यापक जनजागृती आवश्यक असल्याचं मत विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी यावेळी व्यक्त केलं। जालना शहरात जिल्हा हिवताप कार्यालय आणि आरोग्य विभाग यांच्या वतीनं जनजागरण रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात झाली। यावेळी हिवताप आणि त्याबाबत करायच्या उपाययोजना या विषयावरील प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला। धुळे इथं धुळे महानगरपालिकेच्या वतीनं सहाय्यक आयुक्त प्रदीप पठारे, अविनाश सोनवणे, डॉक्टर महेश मोरे यांनी कर्मचाऱ्यांना जागतिक हिवताप दिनानिमित्त शपथ दिली। तसंच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं।
हिवताप आणि डेंग्यू निर्मूलनासाठी राज्य शासन प्रयत्न करत असून सरकारच्या या प्रयत्नात लोकांनीही सहभागी व्हावं असं आवाहन हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी केलं आहे। जागतिक हिवताप दिनानिमित्त हिंगोली इथं हिंगोली जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आयोजित जनजागरण अभियान आणि चित्रप्रदर्शन यांचं उद्घाटन मुटकुळे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी उपस्थितांना हिवताप निर्मूलनाची शपथ देण्यात आली। ग्रामपंचायतीमार्फत चालवली जाणारी पहिली शाळा रायगड जिल्ह्यात खारघरमध्ये सुरू करण्यात आली आहे। ग्रामपंचायतीमार्फत शाळा सुरू करण्याचा हा पहिलाच उपक्रम असून खारघरनं नवीन आदर्श निर्माण केला आहे। शिक्षणाचं माहेरघर म्हणून खारघर शहर नावारूपाला येतंय। एकट्या खारघरमध्ये 50 पेक्षा जास्त शाळा आणि महाविद्यालय आहेत। मात्र बहुतांश शाळा खासगी असल्यामुळे मध्यमवर्गीयांना या शाळेत शिक्षण घेणं परवडतच असं नाही। तेच पाहून खारघर ग्रामपंचायत आणि नावडे तळोजे शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी आणि मराठी माध्यमाची अशी न्यू इंग्लिश स्कूल या नावाची शाळा सुरू करण्यात आली आहे। शिक्षण क्षेत्रात आज खासगी शिक्षण संस्थांची मक्तेदारी निर्माण झाली आहे। या क्षेत्राचं व्यापारीकरण सुरू असून या संस्थांना चपराक देऊन उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचं काम ही शाळा करेल असं शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी सांगितलं। उद्घाटनापूर्वीच 20 विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला असल्याचंही पाटील यांनी सांगितलं। शैक्षणिक हबमधल्या नामवंत दर्जेदार शाळेतील शिक्षण सर्वसामान्य जनतेला परवडणारं नाही आहे। तद्वतच आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची CBSE शाळा चालू करूया आणि ही शाळा अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण अतिशय माफक फीमध्ये देण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी त्या दिशेनं करू लागलो। ज्या ठिकाणी सारी गुंतवणूक ही ग्रामपंचायतीची असेल, ही शाळा ग्रामपंचायतीच्या मालकीची असेल। उत्तम आणि दर्जेदार शिक्षण या ठिकाणी दिलं जाणार असल्यामुळे खारघरवासियांना नवीन पर्याय या शाळेमुळे उपलब्ध होऊ शकला आहे। केंद्र सरकारच्या मोटार वाहन कायद्याच्या धर्तीवर राज्यासाठी स्वतंत्र वाहतूक कायदा बनवण्याचा सरकारचा विचार आहे। वाहतुकीचे नियम धाबावर बसवणाऱ्यांना चाप लावण्यासाठी अशा प्रकारच्या कायद्याचा उपयोग होईल। तसंच असा कायदा करणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य असेल असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं। ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते। सध्या संपूर्ण देशभरात वाहतुकीच्या नियमनासाठी केंद्र सरकारचा मोटार वाहन हा एकमेव कायदा लागू असून कोणत्याही राज्याचा स्वतःचा वाहतूक कायदा अस्तित्वात नाही। रिक्षा तसंच बस गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची ने-आण करणं, स्कूल बसेसमध्ये मर्यादेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसवणं, माल वाहतुकीसाठीच्या वाहनांमधून ठासून माल भरणं याविरुद्ध तसंच वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणं नवीन कायद्यामुळे शक्य होईल असं रावते म्हणाले। यामागे नागरिकांना केवळ शिक्षा करणं हा हेतू नसून संपूर्ण यंत्रणेत शिस्त यावी हा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं। जुन्या लोखंडी बैलगाडीचं साहित्य वापरून फक्त 1000 रुपयांमध्ये इंधनाशिवाय चालणारी क्रेन तयार करण्याचा यशस्वी प्रयोग हिंगोली जिल्ह्यातल्या एका युवकानं केला आहे। विहिरीतला गाळ काढण्याचं काम तसं अवघडच। साधारणपणे हा गाळ उपसा करणाऱ्या क्रेनचं भाडं आणि मजुरीसह कमीत कमी 18,000 रुपयांचा खर्च येतो। बऱ्याच शेतकऱ्यांना हा खर्च परवडत नाही। शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन हिंगोली जिल्ह्यातल्या भांडेगाव इथल्या माधव जगताप या 23 वर्षांच्या युवकानं घरगुती उपकरणांचा वापर करून अवघ्या 800 रुपयांमध्ये एक क्रेन तयार केली आहे। 3 माणसांनी दिवसभर ही क्रेन चालवली तर 50 फूट खोल विहिरीतून 1 ते 1.5 ट्रॉली इतका गाळ बाहेर काढता येतो। या क्रेनमध्ये आधुनिक क्रेनप्रमाणेच दोरखंडाच्या टोकाला बांधलेलं टोपलं चाकाच्या सहाय्यानं खाली जातं। गाळ भरल्यानंतर सहज वर येतं। वर आल्यानंतर त्यातील गाळ विहिरीपासून दूरवर पडेल अशी व्यवस्थाही या क्रेनमध्ये करण्यात आली आहे। 12वी पर्यंत गावातच शिकल्यानंतर माधवनं नांदेड इथं ग्रामीण तंत्रनिकेतनमध्ये मेकॅनिकल इंजिनियर पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला। साधारणतः 800 ते 900 रुपयांच्या खर्चात आपल्याकडील जुन्या बैलगाडीची चाकं वापरून क्रेन बनवता येईल असं त्यानं सर्वांना पटवून सांगितलं। तिवई असते आपल्या माठाच्या खालची, या तिवईचा उपयोग करून मी याला फक्त एक साईडनं तिवई होती आणि सेकंड साईडनं मी राऊंडेड वेल्डिंग करून आणून याचा उपयोग केला। आणि त्यानंतर फक्त मी विकत जर म्हणलं तर फक्त हे 2 बेरिंग आणल्यात। मला पूर्ण हे उभं करण्यासाठी फक्त 950 रुपये खर्च आलेला आहे। माधवनं केलेल्या या यशस्वी प्रयोगामुळे गाळ उपसा करण्याचं काम शेतकऱ्यांसाठी आता सोयीचं आणि स्वस्त झालं आहे।
खालावलेली जलपातळी सुधारण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 217 गावांमध्ये 3512 कामं सुरू झाली आहेत. 14 कोटी 20 लाख रुपये खर्चून लोकसहभाग आणि शासकीय निधीतून ही कामं सुरू आहेत. नाला खोलीकरण, सरळीकरण यासह कोल्हापुरी बंधाऱ्यातला गाळ काढणं, त्यांची खोली रुंदी वाढवणं यासारखी कामं या अभियानांतर्गत सुरू आहेत. या कामांसाठी जिल्हा परिषद, कृषी, महसूल, पोलीस यासारख्या खात्यातले अधिकारी आणि कर्मचारी 1 दिवसाचं वेतन देणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी सांगितलं. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाला गती मिळाली आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे तसंच या विभागाचे सचिव उज्ज्वल उके सध्या लंडन दौऱ्यावर गेले असून लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ज्या घरात वास्तव्य होतं त्या घराला त्यांनी काल भेट दिली. या घराच्या खरेदीसंबंधी लंडनच्या सॉलिसिटरशी सुद्धा त्यांनी यावेळी चर्चा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या घरात 1921-22 या काळामध्ये वास्तव्य होतं. गंभीर गुन्हा केलेल्या 16 ते 18 वर्षांच्या व्यक्तीला प्रौढच समजावं असा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केल्यानंतर चर्चांचं मोहोळ उठलं. गंभीर गुन्हा करणाऱ्याला शिक्षा होणं आवश्यकच आहे, मात्र त्याला गुन्ह्यापासून परावृत्त कसं करता येईल याचाही विचार व्हायला हवा. वाढती बाल गुन्हेगारी ही गंभीर सामाजिक समस्या. खून, दरोडा, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभाग गेल्या काही वर्षात वाढलेला दिसतो. मात्र ते अल्पवयीन असल्यामुळे त्यांना 3 वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होत नाही. दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. त्यातूनच गुन्हा गंभीर असेल तर गुन्हेगार अल्पवयीन असला तरी त्याला प्रौढांप्रमाणे शिक्षा द्यावी अशी मागणीही पुढे आली. अल्पवयीन मुलांकडून गुन्हे घडण्यामागे असलेली सामाजिक परिस्थिती दुर्लक्षून चालणार नाही. भारतासारख्या देशात पौगंडावस्थेतल्या मुलांच्या भावनांना योग्य दिशा देणारी किंवा त्यांच्या ऊर्जेचा सकारात्मक वापर करणारी सामाजिक परिस्थिती नाही. त्यामुळे या दबलेल्या भावनांचा तत्कालीन उद्रेक हिंसेला कारणीभूत ठरतो. गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगाराची वयोमर्यादा खाली आणणं योग्यच, मात्र असे गुन्हे घडू नयेत यासाठी आवश्यक तो निरोगी अवकाश या मुलांना आपण देऊ शकतो का, हा प्रश्नही महत्त्वाचा. ठाण्यातल्या उपवन इथं संस्कृती कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार रामदास आठवले, खासदार श्रीकांत शिंदे, महापौर संजय मोरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते. ठाणेकरांची मेट्रो प्रकल्पाची मागणी निश्चित पूर्ण करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. ठाण्यातील क्रीडा संकुलाचे प्रश्न तसंच इतर सोयी सुविधांकडेही विशेष लक्ष देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबईत काल मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. नाट्य, चित्रपट, साहित्य, सामाजिक कार्य, पत्रकारिता आदी क्षेत्रातल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो. दीनानाथ मंगेशकरांच्या 73व्या स्मृतिदिनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना वाघविलासिनी पुरस्कार, नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ सेवेबद्दल दिलीप प्रभावळकर यांना विशेष पुरस्कार तर कुमार केतकर यांना पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ सेवेबद्दल अनिल कपूर यांनाही विशेष पुरस्कार तसंच उत्कृष्ट नाट्य निर्मितीबद्दल मोहन वाघ पुरस्कार अशोक नारकर यांना देण्यात आला. प्रदीर्घ संगीत सेवेबद्दल मास्टर दीनानाथ मंगेशकर पारितोषिक पंडित सुरेश तळवलकर यांना कर्तृत्ववान महिला म्हणून आदिशक्ती पुरस्कार, अपर्णा अभ्यंकर यांना तर सामाजिक क्षेत्रातल्या भरीव कार्याबद्दल आशा कामत यांना आनंदमयी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1,01,001 रुपये रोख आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कार्यक्रमाला पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, आमदार पराग आळवणी उपस्थित होते. बॅडमिंटन वृत्त. चीनमध्ये सुरू असलेल्या आशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सायना नेहवाल आणि PV सिंधूला काल पराभवाचा धक्का बसला. सायनाला 5व्या मानांकित चीनी तैपेईच्या झू यिंग ताईनं 21-16, 13-21, 18-21 असं हरवलं, तर सिंधूला चीनच्या ली झुरेईनं 21-11, 19-21, 8-21 असं हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. या दोघींच्या पराभवामुळे भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. चलन फुगवटा रोखण्यासाठी वस्तू आणि सेवा कर दुरुस्ती विधेयक सहाय्यभूत असल्याचं अरुण जेटली यांचं प्रतिपादन.
संकटग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याची विरोधकांची राज्यसभेत मागणी. पर्यावरण संरक्षण क्षेत्रातलं भारताचं योगदान जगभरात पोहोचवण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. देशात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के. नेपाळमध्ये भूकंपामुळे मोठं नुकसान. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठीच्या पीक विमा योजनेत सुधारणा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कामशेत जवळच्या अपघातात 4 ठार 8 जखमी. जागतिक हिवताप दिनानिमित्त राज्यात अनेक जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सायना आणि PV सिंधू पराभूत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.